क्रोधं जहे विपहेयं मानं संयोजनं सप्पमाति कोमेय नतं नामं रूपास्मि असज्जमानं अकीचनं नानुपातीन्ति दुःखा। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी संबोधी बुद्ध विहार कोरंभी रोड बेला तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। या निमित्ताने आपण सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो मुख्य संचालक सर्च रिसर्च आणि आपल्या परिसरामध्ये धम्म कार्य करणारे पूजनीय भिक्खू मैत्रेय आणि संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी फार मोठ्या बहुसंख्येने भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण आला आहात आणि बऱ्याच वेळापासून आपण प्रतीक्षा सुद्धा केलेली आहे। धम्मदेशना श्रवण करणे आणि धम्मदेशना देणे ह्या दोन्ही गोष्टी काही सहज आणि सोप्या नाही आहे। आता अर्ध्या पाऊण तासापासून तुम्ही इथे बसला आहात। आता मी जे काही बोलल ते तेवढा वेळ आणि पुन्हा भंतेजी जे बोलतील ते वेळ, म्हणजे एवढा वेळ तुम्हाला बसायचा आहे की नाही? घरी जायचं नाही ना? धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण आला आहात। एवढा वेळ तुम्हाला धम्मदेशना देण्यासाठी तसं आम्हाला सुद्धा परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते। जिथे आमचा प्रोग्राम होता तिथे 10ला आम्ही पोहोचलो, भोजनदान झालं, परित्राण पाठ झाला आणि त्यानंतर आमच्या 3 धम्मदेशना झाल्या। म्हणजे 4 वाजेपर्यंत जाताना प्रवास केला, स्टेजवर बसलो, 4 वाजेपर्यंत तिथे स्टेजवरती होतो, पुन्हा स्टेजवरून उतरलो का लगेच गाडीमध्ये बसलो, गाडीमध्ये बसून इथे तुम्ही वाटच बघत होते रोडवरती, तिथून पुन्हा प्रवास झाला। आता आल्या आल्या स्टेजवर बसलो, इथून झाल्या का लगेच गाडीमध्ये बसणार आणि नंतर मात्र आराम। म्हणजे हा जो दिनक्रम आहे हा आजचा नाही आहे, तर हा रोजचाच आहे। आणि त्यामुळे देशना श्रवण करणे सुद्धा आणि देशना देणे सुद्धा अत्यंत परिश्रमपूर्वक ते कार्य आपल्याला करावं लागत असते। कारण दुःखमुक्तीचा मार्ग जो भगवंताने सांगितला
45 वर्षापर्यंत भगवंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी परिश्रम भगवंतानी केलं, भिक्खू संघाने केलं. त्याच्यानंतर भिक्खू संघाने केलं. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे पुन्हा नव्याने आपल्याला बौद्ध धर्म प्राप्त झाला आणि गेल्या 68 वर्षापासून अहोरात्रपणे भिक्खू संघ असेल, भिक्खुणी संघ असेल, उपासक असतील, उपासिका असतील, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात, स्वतः आचरण करतात, अनुसरण करतात. भगवंताचा धम्म हा अत्यंत कल्याणकारक आहे. जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. कारण सुखाची अपेक्षा आहे सर्वांना. मी सुखी असलो पाहिजे, माझा परिवार सुखी असला पाहिजे, माझे अपतेष्ट नातेवाईक सुखी असले पाहिजे. कारण आपण जे काही जीवन जगतो तर सुख प्राप्त व्हावं यासाठी आपण जीवन जगत असतो. 2 अक्षरी शब्द आहे सुख, ऐक नाही. सुख हे 2 अक्षरी शब्द आहे. सुख, सुख प्राप्त व्हावं. परंतु काही मनुष्याचं संपूर्ण जीवन संपून जाते तरी सुद्धा सुख म्हणजे काय त्याला कळत नाही. अहोरात्र मनुष्य परिश्रम करतो, मेहनत करतो, धडपड करतो सुख प्राप्त होण्यासाठी. तशा सुखाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहे. आध्यात्मिक सुख आहे किंवा भौतिक सुख आहे. तर हे सुख प्राप्त करण्यासाठी भगवंताने आपला अर्थात बोधिसत्व सिद्धार्थाने आपला राजमहाल सोडला. हिवाळ्यासाठी, उन्हाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी 3 महाल होते. अत्यंत सुंदर पंचकोशीमध्ये असे सुंदर रूपवान, सिलवान, गुणवान, त्यागी पत्नी होती. त्या पत्नीचा त्याग केला. लहान बाळ जन्मास आलं होतं राहुल, त्याचा त्याग केला. धर्मवान माते पित्यांचा त्याग केला. अपतेष्टांचा त्याग केला. कशासाठी? सुख प्राप्त करण्यासाठी, आपल्या जीवनात सुख मिळण्यासाठी. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख अत्यंत महत्वपूर्ण आहे. धम्म आचरण करत असताना 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, ध्यान साधना केली, चिंतन मनन केलं आणि सम्यक समृद्धीला प्राप्त केलं. 45 वर्षापर्यंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी अहोरात्रपणे भगवंताने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. बांधवांनो, तथागतांचा धम्म हा महान कल्याणकारक आहे. त्या धम्माला समजून घेणे, त्यानुसार जीवन जगणे, त्याचं आचरण करणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आता मी जी ही तुम्हाला गाथा म्हटली त्या गाथेचा एक थोडक्यामध्ये तुम्हाला अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कारण वेळ तसा भरपूर झालेला आहे. बऱ्याच वेळापासून आपण प्रतीक्षा करता आणि पुन्हा भंतीजी सुद्धा बोलणार आहेत. या गाथेचं विश्लेषण जेवढ्या वेळामध्ये करता येईल तेवढ्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्या मनाला आपण परिशुद्ध केलं पाहिजे. कारण 3 प्रकारचे कर्म भगवंताने सांगितले. कायेन सौरव साधू, वाचाय सौरव साधू आणि मनसाय सौरव साधू. कायेला परिशुद्ध करणे, सवर म्हणजे संयम ठेवणे. कायेवरती संयम ठेवावा, आपल्या वाणीवरती संयम ठेवावा, आपल्या मनावरती संयम ठेवावा. काया, वाचा आणि मन हे जे आपलं शरीर आहे, हे जे आपलं मन आहे, ही जी आपली वाणी आहे, या 3 प्रकारच्या अवस्थेला परिशुद्ध करण्यासाठी आपल्याला धम्माचं आचरण करावं लागतं, धम्माचं अनुसरण करावं लागतं. आणि जो मनुष्य आपल्या कायेला, वाचेला आणि मनाला परिशुद्ध करत असतो तर तो मनुष्य सुखाच्या मार्गाने आपलं जीवन जगत असतो. तर भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाला आपण परिशुद्ध केले पाहिजे. मनुष्याचं मन जर परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला आपण नष्ट करत असेल, जाणत असेल, समजून घेत असेल, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी हे संपूर्ण विकार आहे. या संपूर्ण विकाराला नष्ट करण्याचं आपलं कार्य आहे. कारण राग उत्पन्न होत असेल, द्वेष उत्पन्न होत असेल, क्रोध उत्पन्न होत असेल. कारण भगवंत असे म्हणतात की क्रोध हा अग्नी समान आहे, राग हा अग्नी समान आहे, द्वेष हा अग्नी समान आहे. या रागाला, द्वेषाला, लोभाला जोपर्यंत आपण नष्ट करत नाही,
जोपर्यंत आपण नाहीस करत नाही तोपर्यंत सुख आपल्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. मग रागाला नष्ट करायचा आहे, द्वेषाला नष्ट करायचा आहे, तर रागाला, द्वेषाला, क्रोधाला नष्ट करायचं, नाहीस करायचं, मग काय केलं पाहिजे? जर तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा क्रोध, राग, द्वेष तुम्हाला जर नष्ट करायचा आहे, काय करसाल तुम्ही? काय केलं पाहिजे? तुम्हाला राग येतो का? म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे की मला राग येतो का? जर समजा तुम्हाला राग येत आहे की नाही, तर मग उत्पन्न होणारा राग त्याला नष्ट कसं करायचं? कारण माहित असलं पाहिजे ना, माहित असलं पाहिजे की नाही, राग मला येत आहे, किमान ही भावना आपण जाणली पाहिजे की माझ्यामध्ये हा विकार आहे, माझ्यामध्ये रागाचा विकार आहे, माझ्यामध्ये द्वेषाचा विकार आहे, माझ्यामध्ये क्रोधाचा विकार आहे. मग माझ्यामध्ये हा विकार आहे तर मग त्यानेच मी जगलं पाहिजे का? रागाने युक्त मी जगलं पाहिजे का? द्वेषाने युक्त मी जगलं पाहिजे का? मोहाने युक्त मी जगलं पाहिजे का? कारण भगवंत तर असे म्हणतात की राग अग्नी आहे, द्वेष अग्नी आहे, मोह अग्नी आहे. मग अशा प्रकारच्या अग्नीसोबत, अग्नीला घेऊन जर आपण जीवन जगलं असेल तर सुख कसं प्राप्त होईल? अग्नीचा स्वभाव काय आहे? अग्नीचा स्वभाव स्वतः जळणे. अग्नीचा स्वभाव काय आहे? स्वतः जळणे आणि दुसऱ्यांना जाळणे. बर्फाचा स्वभाव काय आहे? स्वतः शीतलता प्रदान करणे आणि इतरांना सुद्धा शीतलता प्राप्त करणे. मग अशा प्रकारे अग्नी जर जाळण्याचं काम करत आहे, एखादा मनुष्य क्रोधी आहे, रागिष्ट आहे, द्वेषी आहे, दिसण्यासाठी फार सुंदर आहे, दिसण्यासाठी फार सुंदर आहे, परंतु राग आला, द्वेष आला, क्रोध आला, किती सुंदर दिसेल तो मनुष्य? रागाने मनुष्य सुंदर दिसतो ना? नाही. द्वेषाने मनुष्य सुंदर दिसतो, मोहाने मनुष्य सुंदर दिसतो. म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह मनुष्याच्या चित्तामध्ये जर उत्पन्न झाला तर मनुष्य बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो, रंधन करतो, क्रंदन करतो. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा एखादा विकार उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा मनुष्य बघा बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, तो चिंताग्रस्त असतो. मग उत्पन्न होणाऱ्या रागाला आपल्याला समजलं पाहिजे, कारण कारणे जाणणे आणि कारणाचं निरसन करणे, कारणाला नष्ट करणे भगवंताचा धर्म आहे. कारण भगवंत असे म्हणतात की प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय या संसारामध्ये कोणतीही गोष्ट नाही आहे. प्रत्यत्य समुत्पाद सिद्धांत अर्थात कार्य कारणभाव सिद्धांत भगवंताने सांगितला की प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय येथे काहीही होऊ शकत नाही. मग आपल्या चित्तामध्ये जर क्रोध उत्पन्न होत आहे, द्वेष उत्पन्न होत आहे, राग उत्पन्न होत आहे, तर या द्वेषाला, क्रोधाला काढण्यासाठी आपण उपाय म्हणून काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पटापट सांगा, वेळ नाही आपल्याकडे जास्त. काय केलं पाहिजे? मेडिटेशन. ओके, गुड. म्हणजे रागाला, द्वेषाला, लोभाला काढण्यासाठी आपण आनापानसती केली पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे. त्याच्या सोबत सोबत जर तुमच्या चित्तातील पूर्णतः द्वेष भाव, राग तुम्हाला जर नष्ट करायचा असेल तर आपल्या चित्तामध्ये मैत्री भाव आपण निर्माण केला पाहिजे. मैत्री भाव तुमच्या चित्तामध्ये जर मैत्री भाव नसेल तर तुमचा राग, तुमचा द्वेष, तुमचा क्रोध कधीही कमी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या रागाला, द्वेषाला, लोभाला जर आपल्याला काढायचं असेल तर मैत्री भाव आपण निर्माण केला पाहिजे. मैत्री आपल्या चित्तामध्ये आपण धारण केली पाहिजे. मग मैत्री कशी करावी? मैत्री कशी करावी तर भगवंत असे म्हणतात स्वतःवरती मैत्री केली पाहिजे. सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे की माझं मंगल हो, माझं कल्याण हो, माझं हित हो, मला सुख प्राप्त हो. मग स्वतःपासून विचार करत असताना मग आपले माता पिता असतील, आपले अपतेष्ट असतील, आपले बहीण भाऊ असतील, अशा प्रकारे मैत्री करता करता मग आपले शेजारी पाजारी असतील, शेजाऱ्यावर पण मैत्री केली पाहिजे का नाही? शेजारी पण पाहिला असला पाहिजे मैत्री करण्यासारखा, आहे की नाही? म्हणजे मैत्री भावा सुरुवातीपासून भगवंत असे म्हणते की स्वतः प्रती आपण करतो
आणि अशा प्रकारे या संपूर्ण विश्वाच्या प्रती मैत्री भाव आपण केला पाहिजे. केवळ म्हणजे पाळीव प्राण्याप्रतीच मैत्री भाव नाही केला पाहिजे, तर हिंस्र पशुप्रती सुद्धा आपल्या चित्तामध्ये मैत्री भाव असला पाहिजे. कारण मैत्रीची भावना जर आपण करत असेल सातत्याने, त्याचं चिंतन मनन जर आपण करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या चित्तातील राग, द्वेष, लोभ, मोह या सर्व प्रकारच्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट करतो, नाहीस करत असतो. आणि त्यामुळे रागाला, द्वेषाला, क्रोधाला नष्ट करण्यासाठी आपण मैत्री भाव करण्याचं शिकलं पाहिजे. हा गुण आपण आपल्या जीवनामध्ये, जर तुम्हाला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी सुख प्राप्त केलं पाहिजे, राग नष्ट झाला पाहिजे, द्वेष नष्ट झाला पाहिजे, क्रोध नष्ट झाला पाहिजे, तर मैत्रीची भावना आपल्या चित्तामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. हे एक तत्व आपण शिकून घेतलं पाहिजे. दुसरा, भगवंत त्या गाथेमध्ये असं म्हणतात, क्रोधाला तर आपण नष्ट केलंच पाहिजे, कारण क्रोध सुद्धा हा विकार आहे. त्यानंतर अभिमानाला सुद्धा आपण नष्ट केलं पाहिजे. अभिमान, मीपणा, अहमपणा, गर्व, या अभिमानाला, या गर्वाला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या मनातील हा एक विकार आहे, अभिमानाचा विकार आहे, गर्वाचा विकार आहे. मीपणा, अहमपणा, इगो भाव जर आपल्या चित्तामध्ये जर उत्पन्न होत असेल, तर ते सुद्धा आपल्या दुःखाचं कारण आहे. इगो दुःखाचं कारण आहे, अभिमान दुःखाचं कारण आहे, मीपणा, अहमपणा भाव हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. कशा कशाचा अभिमान मनुष्याला असतो, कशा कशाचा इगो मनुष्याला असतो, अहंभाव कशाचा असतो, कोणकोणत्या गोष्टींचा, कशाबद्दल, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे. अहंभाव नष्ट झाला नाही पाहिजे का? कारण ज्यांच्यामध्ये अहंभाव आहे, भगवंत असे म्हणतात, ज्यांच्या चित्ताला अभिमानाने ग्रासून टाकलेला आहे, ज्याच्या चित्ताला मीपणा, अहंपणेने ग्रासून टाकला आहे, तर त्या मनुष्याचं जे मन आहे, त्या मनुष्याचं मन गुळवेलासारखं होत असते. गुळवेल माहित आहे तुम्हाला? गुळवेल जर समजून घ्या, एखाद्या झाडावरती गेला तसा तर तो परजीवी असतो. म्हणजे तुम्ही असं त्याचा तुकडा कुठे फेकून जरी दिला, अगदी झाडावर जरी तुम्ही फेकून दिला, त्याला जमिनीची गरज नाही आहे. तुम्ही एखादा गुळवेलाचा तुकडा झाडावर जरी फेकून दिला, तर त्या गुळवेलामध्ये अशा प्रकारचे घटक असतात की त्या फांदीमधून, त्या वेलामधून म्हणजे छोटा एक वेल निर्माण होतो आणि तो जमिनीमध्ये येतो. म्हणजे जमिनीमध्ये आपले पुन्हा तो मुळं तयार करत असतो. ज्या झाडावरती गुळवेल जातो, तर त्या झाडाचं अस्तित्व पूर्णपणे तो नष्ट करतो आणि स्वतःचं अस्तित्व तिथे प्रस्थापित करत असतो. अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये जर अहंभाव असेल, मीपणा असेल, गर्व असेल, तर मीपणा, अहंपणा, गर्व हे अशा प्रकारे आपल्या मनावरती हावी होत असतो की मग कुशल कर्म का आहे, पुण्यकर्म का आहे, दान कर्म का आहे, शील पालन का आहे, ध्यान साधना का आहे, आनापानसती भावना का आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करण्याची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होऊ शकत नाही. कारण त्या अहमपणाने मनुष्याला ग्रासलेलं असते. अहमभाव करणारा मनुष्य दान कधी करू शकत नाही, अहमभाव करणारा मनुष्य शील पालन कधी करू शकत नाही, अहमभाव धारण करणारा मनुष्य मैत्री भाव कोणावरती कधीच करू शकत नाही. म्हणजे जेवढे काही चांगले सद्गुण आहे, हे चांगले सद्गुण त्याच्यापासून कोसो दूर असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो अहमभाव आहे, मीपणा आहे, गर्व आहे, याला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे. मनुष्याला सौंदर्याचा अभिमान असतो, मनुष्याला आपल्या बलाचा अभिमान असतो, मनुष्याला आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा अभिमान असतो, मनुष्याला आपल्या धनसंपत्तीचा अभिमान असतो, मनुष्याला आपल्या जातीचा, आपल्या कुळाचा सुद्धा अभिमान असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अभिमान मनुष्या चित्तामध्ये निर्माण होत असतात. भगवंत असे म्हणतात की पद प्रतिष्ठेचा अभिमान असतो मनुष्याला. पद प्रतिष्ठा आहे, एखादा मनुष्य जर मोठ्या पदावरती असेल, पद प्रतिष्ठा त्याला प्राप्त झाली असेल, तर ते तुम्हाला माहित आहे की ज्यांना पद आहे, प्रतिष्ठा आहे, तर त्यांचं आचरण कशा प्रकारचं असतं. म्हणजे एक पदाच्या प्रती त्यांच्या चित्तामध्ये तो अहमभाव निर्माण होत असतो
आणि त्यामुळे तो मनुष्य सुद्धा कुणाला काही लेखत नाही किंवा कुणाला कुठल्याही प्रकारचं महत्व देत नाही. संपत्तीवान मनुष्य, धनवान मनुष्य, त्याला असं वाटतं की माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे धन आहे, मी कशाला कुणाला काय विचारू. सौंदर्यवान मनुष्य, मी सुंदर आहे, मी रूपवान आहे, मी कशाला कुणाला विचारू. बलवान मनुष्य आहे, तो बलाच्या द्वारा स्वतःचा गर्व करतो, मीपणा अहमपणा करतो. जात, मी या जातीमध्ये आहे, मी या कुळामध्ये आहे, या जातीमध्ये माझा जन्म झाला आहे, माझा श्रेष्ठ आहे. भगवंत असे म्हणतात, न जच्चा वसलो होती, न जच्चा वसलो होते ना, म्हणजे जन्माने ब्राह्मण होत नाही आणि कर्माने कोणीही ब्राह्मण होत नाही. कमुना वसलो होती, कमुना होती ब्राह्मण. या संसारामध्ये कर्माने मनुष्य श्रेष्ठ होत असतो आणि कर्माने मनुष्य कनिष्ठ होत असतो. कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये आहे. बघा, अहंभाव करणारा मनुष्य, जे सौंदर्याचा गर्व असेल, अनेक प्रकारचे उदाहरण बघा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला प्राप्त होतात, पाहायला मिळतात. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती अनेक उदाहरण आहेत की गर्वाचा, मीपणाचा, अहमपणाचा मनुष्य कशा प्रकारे, म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये हा भाव जर उत्पन्न झाला तर बघा, सौंदर्याचा गर्व असतो. कधी कधी मल्लिका राणीचं आपण उदाहरण घेतो, बघा खेमा राणीचं आपण उदाहरण घेतो. खेमा अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते. राजा बिंबिसाराची पत्नी एवढी सुंदर असते. भगवंत असे म्हणतात, जर रूपनंदाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं उदाहरण सांगितलेलं आहे. म्हणजे रूपनंदा सुद्धा अत्यंत सुंदर असते, रूपवान असते, म्हणून तर तिचं नाव रूपनंदा ठेवलं असतं. लावण्यवती त्यांचं रूप असते आणि त्यांच्या मनामध्ये आपल्या सौंदर्याच्या प्रती एवढा अहंभाव असतो, एवढा इगो असतो, तर ते भगवंताचं दर्शन सुद्धा घेत नाही. बघा, मनुष्याच्या चित्तामध्ये म्हणजे एवढा अहंभाव निर्माण व्हावा की जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्धाचं सुद्धा दर्शन ते घेत नाही. खेमा म्हणते, मी जर भगवंताचं दर्शन घ्यायला गेलो, कारण भगवंत सांगतात हे रूप अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, नष्ट होणारा आहे, मातीमध्ये मिसळणारा आहे. मनुष्याचं जीवन कधी ना कधी, केव्हा ना केव्हा नष्ट होणार आहे. मग काय, हे रूप आहे, माझं रूप असं, माझं रूप तसं, असा मनुष्य विचार करतो. भगवंत अनित्य भाव सांगतात आणि मी जर गेलो भगवंताकडे तर भगवंत सुद्धा मला असंच बोलतील. म्हणजे किती बघा अहंभाव तिच्या चित्तामध्ये असतो. बिंबिसार तर धार्मिक असतो आणि बिंबिसाराला असं वाटतं की आपली पत्नी सुद्धा धम्मवान बनली पाहिजे. म्हणजे असे पती लाभणं अत्यंत पुण्याची गोष्ट आहे. एक नाही, ज्या मातेला, ज्या भगिनीला असा पत्नी लाभत असेल की मी तर धम्मवान आहे, मी तर शीलवान आहे, मी तर गुणवान आहे, माझी पत्नी सुद्धा धम्मवान झाली पाहिजे, माझी पत्नी सुद्धा गुणवान झाली पाहिजे, माझी पत्नी सुद्धा शीलवान झाली पाहिजे. एखादी माता भगिनी जर शीलवान असेल, गुणवान असेल आणि तिच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होत असेल, मी तर शीलवान आहे, मी तर गुणवान आहे, माझा पती सुद्धा शीलवान झाला पाहिजे, माझा पती सुद्धा गुणवान झाला पाहिजे, असं जर असेल तर समजून घ्या पुण्यवान ते लोक आहेत. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की समान विचाराचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. समान विचाराचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. समान शील पालन करणारे, समान दान पुण्य करणारे, समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे पती पती मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. बौद्ध साहित्यामध्ये नकुल माता आणि नकुल पिता यांचं उदाहरण आहे. बघा, म्हणजे समान विचार आहे, समान विचाराचे मिळणं दुर्लभ गोष्ट आहे असे भगवंत असे म्हणतात. कारण पत्नी जर शील पालन करत असेल तर कधी कधी पती शील पालन करत नसतो, दान पत्नी जर करत असेल तर पती दान करत नाही. म्हणजे विसंगती दोघांच्या आचरणामध्ये, दोघांच्या शीलामध्ये, दोघांच्या सद्गुणामध्ये जर विसंगती असेल तर तिथे मात्र तो परिवार कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. कारण एखादी माता, एखादी भगिनी जर तिला असं उपवासशील पालन करायचं असेल, कारण अनेक माता भगिनी प्रश्न विचारतात, भगवंत म्हणते जे आमची तर खूप इच्छा असते परंतु घरचे मात्र आम्हाला परवानगी देत नाही. कारण उपवासशील पालन करावं लागतं, 8 शीलाचं पालन करावं लागते. मला वाटतं उद्या उपवास आहे, अनेक लोक उपवासशील पालन करतात. म्हणजे शील पालन करण्यामध्ये सुद्धा काही लोक अडथळा निर्माण करत असतात. दान पुण्य करण्यामध्ये सुद्धा काही लोक अडथळा निर्माण करत असतात. म्हणजे पुण्य कर्म करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी बघा असंख्य लोक कधी कधी अडथळा निर्माण करत असतात. परंतु राजा बघा किती शीलवान होता, किती गुणवान होता. त्याला असं वाटलं मी तर धार्मिक आहे, मी तर शीलवान आहे, मी तर गुणवान आहे, परंतु माझी पत्नी सुद्धा शीलवान झाली पाहिजे, गुणवान झाली पाहिजे.
आणि अशा प्रकारे असं म्हटलं आहे की राजा बिंबिसार, कारण मल्लिकेला खेमा राणीला म्हणजे गाण्याची खूप आवड असते, काव्य ऐकण्याची खूप आवड असते, तर ते क्रीडा विहार करण्यासाठी जेव्हा वेळूवनाच्या बाजूने जात असते, असं म्हटलं आहे की वेळूवनावरती एक सुंदर असं राजा बिंबिसार आपल्या सेवकाला काव्य निर्माण करण्यासाठी सांगत असतो आणि मल्लिका ज्या रस्त्याने जात असते तर ते काव्य म्हणण्यासाठी त्याला सांगत असते. वेळूवनाचं वर्णन करत असताना तो कवी अत्यंत सुंदर, अत्यंत रूपक अशा प्रकारचं काव्य निर्माण करत असतो आणि ते काव्य ऐकल्याबरोबर खेमाला असं वाटतं की अरे, वेळूवन एवढं सुंदर आहे, एवढं रमणीय आहे, एवढं मनमोहक आहे, तर खरोखर जर काव्यामध्ये, कारण काव्यामध्ये खूप पावर असते, कवितेमध्ये खूप पावर असते आणि कविता अशा प्रकारची असते, मोठं म्हणजे कितीही मोठं तत्वज्ञान असेल तर अगदी कमीत कमी शब्दामध्ये मांडण्याची कला म्हणजे त्या कवीकडे असते. कारण मी कविता लिहितो त्यामुळे मला ते माहित आहे की काव्य खूप महत्वपूर्ण आहे. आता काही दिवसानंतर 14 एप्रिलच्या निमित्ताने आपला काव्य संग्रह येणार आहे. म्हणजे लिहिता लिहिता एक दोन करता करता अशा प्रकारच्या 100 कविता माझ्या आता पूर्ण झालेल्या आहेत. येत्या म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने, ही जयंती किती वेळा बाबासाहेबांची आता येणारी, किती, जाऊ द्या, मला वाटते 26वी जयंती आहे. तर असा विचार आहे की 126 कविता म्हणजे व्हाव्या जयंतीच्या निमित्ताने. तर तो काव्यसंग्रह लवकरच आपला वेगवेगळ्या विषयावरती, पौर्णिमेच्या संदर्भामध्ये असतील, ऐतिहासिक संदर्भामध्ये असतील, निसर्गाच्या संदर्भामध्ये असतील, म्हणजे कशाही संदर्भामध्ये. आता हे जसं फुल आहे, या फुलाला बघून काव्य मी लिहिलेलं आहे. म्हणजे असं, म्हणजे जसं प्रसंग असेल तशा प्रकारची एक प्रतिभा लाभली पुण्यकर्मामुळे, तर ते काव्य लिहित असतो. तर काव्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे, म्हणजे काव्यामध्ये तत्वज्ञान आपल्याला अंतर्भूत करता येते. तर त्या कवीने वेळूवनाचं काव्य जेव्हा तयार केलं आणि खेमा राणीने जेव्हा ते ऐकलं तर तिचं मन प्रफुल्लित झालं, आनंदी झालं आणि तिला असं वाटलं आपण सुद्धा वेळूवनामध्ये गेलं पाहिजे. आपण किमान भगवंताचं दर्शन तर आपल्याला घ्यायचं नाही, आपल्याला फक्त वेळूवनामध्ये जायचं आहे. आणि वेळूवनाच्या गेटवरती जेव्हा ती एंट्री करत असते, भगवंत समोर आपल्या आसनावरती बसले असतात आणि जेव्हा वेळूवनाच्या म्हणजे अगदी गेटवरती तेव्हा एंट्री करते, भगवंत समोर असतात. एका क्षणामध्ये म्हणजे तिची दृष्टी भगवंतावरती पडत असते आणि त्या क्षणामध्ये भगवंत सुद्धा खेमा राणीकडे बघत असतात. एका क्षणामध्ये, एक क्षण, एक दृष्टिक्षेप, आणि तो एक क्षण दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर भगवंत आपली नजर हटवतात. एका क्षणामध्ये खेमाचा योग जागरूक होतो, कारण तिला असं वाटतं की अरे, मी एवढी सुंदर, मी एवढी रूपवान, माझ्याकडे पाहणारा व्यक्ती जर एकदा पाहत असेल तर तो फक्त पाहत राहतो, तो नजर सुद्धा हटवत नाही. आणि भगवंताने फक्त एक क्षण माझ्याकडे बघितलं आणि पुन्हा नजर हटवली, तिचा स्वतःचा अपमान झाला. कारण साहजिकच आहे, सुंदर स्त्रीला जर असं वाटत, कारण तो म्हणजे नॅचरल गुणधर्म आहे. कारण आपण जर सुंदर असेल तर आपल्या कुणी पाहावं, आपली स्तुती करावी, आपली प्रशंसा करावी, हे नॅचरल दृष्टिकोन मनुष्य, स्त्रीच्या किंवा पुरुषांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. साहजिक आहे, तिला सुद्धा तसं वाटते. आणि दुसऱ्या क्षणी जेव्हा ती भगवंताकडे बघते तर भगवंताच्या बाजूला अत्यंत सुंदर सुंदर अशा अप्सरा भगवंताला पंख्याने हवा घालताना ती पाहत असते. असं दृश्य पाहिल्याबरोबर ती विचार करते की अरे, मी सुंदर आहे असं मला वाटत होतं, परंतु जेव्हा या अप्सरांकडे मी बघतो तर यांच्या समोर माझं सौंदर्य अगदी माकडींप्रमाणे आहे. किती सुंदर असतील त्या. आणि असं दृश्य पाहिल्याबरोबर 16 वर्षाच्या तरुणी क्षणामध्ये 20 वर्षाच्या होतात, 20 वर्षाच्या 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, आणि एक वेळेस मात्र असं मृत्यूला प्राप्त झालेल्या दृश्यामध्ये बघा, दृश्य आपल्याला ते पाहायला मिळतात. तो जो भाव आहे, ते जे दृश्य भगवंत खेमा राणीला म्हणजे दाखवत असतात. खेमा राणी अनंत आणि असीम पुण्याची म्हणजे भागीदारी असते, अनंत पुण्य तिचं असते. जेव्हा केवळ हे दृश्य ती बघत असते, बघा कुठल्याही प्रकारे धर्मोपदेश केला नाही भगवंताने, केवळ प्रतिकात्मक रूपाने भगवंताने तो दृष्टांत, ते रूप त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि त्या अनित्यवादाची भावना करता करता
खेमाराणी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. किती महान पुण्य आहे. म्हणजे केवळ दृश्य पाहून ती श्रोतापन्न होते, तिला धर्म संवेग उत्पन्न होतो. जे जे उत्पन्न होणार आहे ते ते नष्ट होणार आहे असा धर्म संवेग तिला उत्पन्न होतो. ती भगवंताकडे जाते, भगवंताच्या चरण कमलावरती आपलं डोकं ठेवते आणि म्हणते, भगवान मी खेमाराणी आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जाते, धम्माला शरण जाते, संघाला शरण जाते. अजीवनपर्यंत 3 रत्नाची उपासिका म्हणून माझा स्वीकार करावा. राजाची अनुमती घेते. महाप्रजापती गौतमीच्या द्वारा ती भिक्खुनी बनते. ध्यान मनन चिंतन करते. एवढंच नव्हे तर भिक्खुनीमध्ये प्रज्ञेमध्ये अग्र असते. ज्याप्रमाणे सारीपुत्त बनते, भगवंताच्या भिक्खू संघामध्ये अग्र असतात, अगदी तशाच प्रकारे खेमाराणी भिक्खुनीमध्ये बघा प्रज्ञेमध्ये अग्र असते. एवढी महान आणि असीम पुण्याची भागीदारी असते. म्हणजे अहंभाव मनुष्य चित्तामध्ये असेल तर मनुष्य धम्मश्रवण करू शकत नाही. अहंभाव जर मनुष्य चित्तामध्ये असेल तर मनुष्य बुद्धाचं दर्शन घेऊ शकत नाही, भिक्खू संघाचं दर्शन घेऊ शकत नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या चित्तातील जो अहंभाव आहे, या अहंभावाला पूर्णपणे नष्ट करण्याचा, नाहीस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गाथेमध्ये भगवंताने सांगितलं. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की जे संयोजन आहे, संयोजनाचं जे बंधन आहे, रूप आहे, वेदना आहे, संज्ञा आहे, संस्कार आहे आणि विज्ञान आहे, या बंधनाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. हे बंधन जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, हा विषय थोडा मोठा आहे कारण वेळ आपल्याकडे कमी असल्या कारणाने त्याचं विश्लेषण मी करणार नाही. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलवरती त्याचं विश्लेषण आहे. तर त्या संयोजनाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. नाम रूपाला सुद्धा आपण नष्ट केलं. नाम म्हणजे चित्त, चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार आहे, या विकाराला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. जे रूप आहे, या रूपाला सुद्धा, म्हणजे जे शरीर आहे आपलं, हे शरीर 4 घटकाने बनलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू, या निसर्गामध्ये सुद्धा ही 4 प्रकारचे घटक आहे. भगवंत असे म्हणतात की या 4 प्रकारच्या घटकाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हा जो अनित्य भाव आहे आपल्या शरीराच्या प्रती, हा जो नाम रूपाच्या प्रती, हा नश्वरतेचा भाव आहे, अनित्यतेचा भाव आहे. कारण मनुष्याचं जीवन बघा क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. भगवंत असे म्हणतात केव्हा, कधी, कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे काही आपण सांगू शकत नाही. क्षणाचा भरोसा नाही बघा मनुष्याचा. ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे निर्माण होत असतात आणि क्षणामध्ये नष्ट होत असतात, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचा स्वभाव धर्म सुद्धा आहे. उत्पन्न होणे, जन्मास येणे आणि मृत्यूला प्राप्त होणे, नष्ट होणे, हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जेवढं काही आपलं आयुष्य आहे, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या प्रज्ञेचा विकास केला पाहिजे. आपल्या प्रज्ञेला आपण जागरूक केलं पाहिजे. कशा प्रकारचं आपण जीवन जगतो, सम्यक दृष्टीला आपण धारण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोणतं पुण्यकर्म आहे, कोणतं कुशल कर्म आहे, कोणतं अकुशल कर्म आहे, काय सुख आहे, काय दुःख आहे, काय हिताचा आहे, काय हिताचा अहिताचा आहे, अशा प्रकारच्या सिद्धांताला बघा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या प्रज्ञेचा आपण विकास करत नाही, सत्य असत्याला आपण जाणत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजून जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीत रूपाने भगवंत असे म्हणतात की कायला परिशुद्ध केलं पाहिजे, वाचेला परिशुद्ध केलं पाहिजे, मनाला परिशुद्ध केलं पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला पूर्णपणे आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मानवी मनाला परिशुद्ध करून सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कर्माच्या द्वारा वर्तमान काळामध्ये जे सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते, तर ते सर्व काही कर्माच्या द्वारा प्राप्त होत असते. आज आपल्याला सौंदर्य प्राप्त झालं असेल तर आपल्या पूर्वकर्माचा तो परिणाम असतो. आज आपल्याला धनसंपदा प्राप्त झाली असेल, आपल्याकडे बल असेल, आपल्याकडे प्रज्ञा असेल, बुद्धिमत्ता असेल, म्हणजे जे जे काही आपल्याकडे प्राप्त झालेलं असतं, वर्तमान काळातले आपले कर्म त्याला सहाय्यक असतात आणि पूर्वकर्म सुद्धा आपले त्याला सहाय्यक असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या स्वतःच्या कर्मावरती आपला विश्वास ठेवला पाहिजे. कर्म म्हणजे आपण करतो ते काम. तुम्ही जर चांगलं करसाल तर चांगलं प्राप्त होईल. म्हणजे जसं बीज आपण पेरू तशा प्रकारचं फळ येईल.
चांगलं बीज पेरलं तर चांगलं फळ येऊ शकते, चांगले कर्म केले तर त्याचा परिणाम सुद्धा सुपरिणाम सुद्धा चांगल्या प्रकारचे येऊ शकतात. आणि त्यामुळे कर्माच्या सिद्धांताला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण हा जो कर्माचा फेरा आहे, म्हणजे चांगल्या आणि वाईट कर्माचा फेरा आहे, तो पुन्हा पुन्हा रिटर्न आपल्याकडे येत असतो. आणि त्यामुळे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला कर्म कसे रिटर्न येतात ते सांगतो आणि देशना या ठिकाणी संपन्न करतो. बघा एक उदाहरण, छोटंसं दृष्टांत. कर्म रिटर्न कसे येतात, म्हणजे कर्म आपले परिणाम, आपले विपाक कशा प्रकारे देतात. जसं एक व्यक्ती रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालताना एक सुंदर अशी आंब्याची बाग तो पाहतो. सुंदर सुंदर आंबे त्याला लागलेले असतात आणि सहज त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते, अत्यंत चांगल्या प्रकारचे आंबे आहेत, चला आपण आंबे खाऊया. आंब्याला पाहतो तो. कुणी पाहिले आंबे? आंबे कुणी पाहिले? डोळ्याने पाहिले. डोळ्याने पाहिले ना आंबे, किंवा चांगले पिकले पिकले आंबे आहे, ऐक नाही, पिकले पिकले आंब्याला आपण खाल्लं पाहिजे. आणि डोळ्याने आंबे पाहिले, पण आता मग त्या आंब्यापर्यंत कोण गेलं? आंब्यापर्यंत पाय गेले चालत चालत. आंब्यापर्यंत जरी पाय चालत चालत गेले, आंबा तोडला कोणी? हाताने तोडला आंबा. हाताने तोडला आंबा खाल्ला कोणी? तोंडाने खाल्ला आंबा. आंबा कुठे गेला? पोटामध्ये गेला. पोटामध्ये आंबा गेल्याबरोबर चांगलं वाटलं, छान वाटलं, आनंद मिळाला. क्षणामध्ये आंब्याचा मालक आला. क्षणामध्ये आंब्याचा मालक आला. मला न विचारता तू आंबा तोडला. त्याला राग आला. रागाच्या बदल्यामध्ये त्यांनी मारलं. कुठं मारलं? पाठीवरती मारलं. पाठीवरती मारल्याबरोबर त्याला वेदना झाल्या. वेदना झाल्याबरोबर अश्रू आले. अश्रू कुठून आले? आंबा कोण पाहिला होता? कर्म हे असेच बघा रिटर्न येत असतात. म्हणजे ज्यांनी जे कर्म केलं त्याला त्याचे परिणाम, त्याचा विपाक त्यांना मिळत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म, पुण्यकर्म केलं पाहिजे. आपण शील पालन केलं पाहिजे. आपण दान पुण्य केलं पाहिजे. आपण प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धर्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्यामध्ये मी माझं जीवन कशा प्रकारे मैत्रीने, शीलाने, सदाचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करू. माझ्या चित्तातील सर्व प्रकारचा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला कसं नष्ट करू आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे मी कशा प्रकारची वाटचाल करू, याचं चिंतन मनन आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी वेळेच्या अभावी या कार्यक्रमासाठी ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक, उपासिकांनी, कार्यकर्त्यांनी, महिला मंडळांनी जे काही या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, परिश्रम घेतलं, योगदान केलं, दान पुण्य केलं, या संपूर्ण उपासक उपासकांच्या प्रती मी अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.